मित्रांनो, विषय कसा आहे की मी सकाळी म्हटलं जसं तुम्हाला एक 10 वाजेपर्यंत मी बुद्रगडवरती परत जाणार आहे. तर माझं काम काय संपलेलंच नाही आणि आत्ता वाजलेत बरोबर 11:45 आणि आत्ता पण मला बाहेर जायचं आहे, कुराला जायचं आहे. ताई तिथं आज गावाकडे जाणार आहे, मग ते भेटायसाठी आणि परत सांगितले मला. मग परत तिकडे जाणार. मग आता परत तिकडे येऊन मग सगळं परत आवरणार, इथे पिशवी माझी भरणार, लॅपटॉप भरणार आणि मग मी बुद्रगडला जाणार. म्हणजे आज मला टोटली वेळ होणार आहे. खरं मला भारी वाटलं. पहिल्यांदा बाहेर घेणारच नाही आमच्या घरला. आमच्या इकडे नेलं नाही तर घरात तुलेवाडी नेलं नाही बाळाला. ये ए या के तुझ्या पहिल्यांदा शाने घरात आणली बस झोपले की तुला झोपले शाने. तुला अर्धवट पाच आली रे. आता मी प्रवासात पाचता येत नाही नीट. हां हां हां. तर मी सकाळी सांगितल्याप्रमाणे आता बरोबर मी 10ला जाणारा माणूस बरोबर चाललो आहे. आता मी 4:30 वाजता आणि थोडंफार आम्ही पुट्टं पण घेतलं कारण काल तिथं थंडी वाजली आम्हाला खाली टाकणार आता तिथं. आता हे मी तटाकडेला आहे आणि फोन आलेला म्हणून आलेलो. एकदम अचानक मध्ये फोन वाजला माझा. म्हणजे कसं काय नेटवर्क आलं तर इकडं आलेलो. तर इथं पण नेटवर्क आहे फुल, पण आवाज जरा क्लिअर येत नाही. फक्त नुसतं दाखवायला नेटवर्क आहे. असं ते किती काय संबंध नाही. थांब इकडे बघ. थांब. ह्यो पेटा मी बांधला आहे आता ह्याला. आम्हाला व्हिडिओज करायचं लक्षात नाही. लावून लागली. महाराज भटकंती करायला तिथे. काल या टायमिंगला मला वाटतं पावसाचं वातावरण झालं आहे ना. असं ते काय नव्हतं. माझा पटका की नाही तुझा भारी बांधायचं, तुझं तो स्वतः बांधायचं. तर आम्ही इथं बसतोय असं दसऱ्यातनं आम्ही आणि यात्रेतनं सुद्धा असतेच. बघ्या छान आहे. भारी आहेत की नाही फुले आपल्या इथे गडावर. संध्याकाळचं फक्त आता 6 वाजल्यात आणि मी मगाशी वरती येतानाच म्हणजे 4:30 वाजताच जवळपास थंड वाजायला चालू झाली आणि आत्ता तर जरा जास्तच थंड वाजायला लागल्या. त्यामुळं तरी आमच्या अंगावरती कॉटनचं आहे म्हणून ठीक आहे. आत्ता मित्रांनो तुम्हाला सांगतो आमचं सबिना वगैरे सगळं काढून झालं आहे. लाल फडका असं अडकलं आहे. मी रात्रीचं बरोबर 10:30-11 वाजल्यात टोटल शांत झाले कारण आज सबिना पण लवकर निघाला आणि आज काय पावसाचं वातावरण आहे. पण थंड मात्र खतरनाक आहे कारण माझ्या अंगात आता 4 कवर आहेत. 4 म्हणजे 4 2 स्वेटर्स आहेत आणि हात 2 शर्ट घातल्यात मी. एवढी थंडी आहे इथे. तरी पण अजून थंडी वाजायला लागली मला इथं. गणपा फुलपाखरामध्ये आहे जवळपास 1 वितीच्या वरचं मोठा आहे. कसला विक्या मुरगुडमधून आले काय? खतरनाक आहे. आता पडते ते उडून जायच्या नादात असणार का? तिला उडायला येणार नाही एवढं मोठं आहे ना. उलटे उडून बसले असतील डावाला. कसले पंख आहेत तिचं. नाद करते काय. दिखाय मैंने कैसा है. खतरनाक आहे. खतरनाक. मी असं आता ऐकलं की 2 मिनिटापूर्वी की एवढं मोठं फुलपाखरू जे आहे हे दुर्मिळ असते आणि कुठेही मिळणार नाही असं बातमी आणि रील वगैरे त्याला आलेलं. मग हे आता बुद्रगड किल्ल्यावरती आहे आणि इथं मी त्याला बघतोय जवळनं आणि मला माहिती नाही की बातमी केवढी आहे कारण आम्हाला रील वगैरे काही ते मिळत नाही कारण नेटवर्कच नाही आहे इथे. तरी पण मी एवढ्या जवळनं त्याचा फोटो पण काढला आहे आणि व्हिडिओ पण करायला त्याच्यासोबत. जवळपास म्हणजे ते एका व्यक्तीच्या पेक्षा पण मोठा आहे. एकदम क्लोज दाखवायला लागलो मी तुम्हाला. आता तुम्ही माझ्याकडे बघायला असा तर मी आतमध्ये कान बांधलेत मी एका लाल फडक्यानं म्हणजे मग असे जे टॉवेल होता त्यानं आणि हे हुडीचं टोपी आहे ती पण वरती झाकली आहे आणि हे काळे जॅकेट मी अंगात घातले तरी पण मला थंडी वाजायला लागली. मग विचार करा थंडी किती असेल इथे. चेहरा लावायला
अहो तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे ब्लँकेट आहे की पूर्ण असं गुंडळे मी पूर्ण अंगाला माझ्या असं गोल त्याचा रोल केलाय मी स्वतःचा आणि हात अत्यंत असं आहे एवढी थंडी आहे अजून पण थंडी आहे. गणपा खारा 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 वाजवा लागला मी बोललेलं सगळं वाया गेले. बाहेरची लाईट बंद करा आणि झोप येऊ आता. भाजी लाईट बंद कर. ये तू पोते लावले का व्यवस्थित? पोत लावले. खिडकी पॅकच झाल्या. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. झोपा. तर मी उठले लवकर आंघोळ करायला लागणार. तर सकाळी सकाळी इथं प्रखर ऊन पडले आता सकाळी 7 वाजले आणि आता आम्ही आरती पण झाली आता आमची आणि आता अजून तरी इथं थंडीचं काही वातावरण नाही कारण गरम गरम वाटायला लागले आंघोळ करून आल्यानंतर. सकाळी सकाळी जास्त थंडी होती आणि रात्री पण जास्त थंडी होती. मग आता काय एवढं वाटत नाही कारण ऊन पण आले आता जोरात. तर इथं आता सकाळी सकाळी सगळे लोक परिक्रमा काढतात आणि धुकं पण आता लई भारी आले. तर मित्रांनो विषय काय माहिती आहे तुम्हाला सांगतो. या गडावरती आता फक्त किती वाजल्यात 8 वाजल्यात. तर या निसर्गात कने म्हणजे या इथल्या गडावरती कने तुम्हाला क्षणार्धात ऊन बघायला मिळणार, क्षणार्धात पाऊस बघायला मिळणार, तुम्हाला क्षणार्धात धुकं बघायला मिळणार, तुम्हाला क्षणार्धात सगळं काय बघायला मिळणार. एवढे ह्या इथं हे आहे भारी वाटते तुम्हाला सांगतो. मोसम 5-5 मिनिटानं बदलते. लय म्हणजे लय वेगवेगळे नवीन विषय होते तिथं त्यामुळे एवढं भारी वाटते. आता मगाशी तुम्हाला सांगतो मी जाऊन फक्त बाहेर आलो एक मिनिटात मी जाऊन आलो असं बाहेरनं. तर बाहेर धुकं होतं पूर्ण ढग होते तिथे आणि आता कडक ऊन पडले. पाऊस चालू झाला की आता 2 मिनिटात परत चेंज झालं वातावरण. तर कडक ऊन पडले. आता जेवण केलं आहे आम्ही कारण आता एकवर जेवावं लागतं कारण आम्ही ते दोघंच आहे आणि तिथे थोडा वेळ थांबावं लागते त्यामुळे आम्ही तो एकदा जेवला मी एकदा जेवलो. वरत पूर्ण नाव सांग की मला. होय कितीला आहेस? होय आणि तुला थंडी वाजत नाही ते रात्रीची? होय आणि मम्मीला सोडून कसं काय राहिलास तू? मम्मी इथं झोपायला होय इथं आता बघायला पोरं खेळायलात. एवढंच साधन आता सध्या तरी इथे खेळायला. तोपर्यंत इथं मोडून ठेवलंय कोणी काय समजना. संध्याकाळचं बरोबर किती वाजल्यात मला काय 4 वाजल्यात आणि आत्ता इथं एवढी थंडी वाजायला की विषयच नाही. म्हणून मी आत्ता आलेलो जरासं फिरायला कारण लई म्हणजे लई थंडी वाजायला तरी पण जायला पाहिजे मला. आता विषय असा आहे की मी संध्याकाळचं आता 7:15 वाजायला आल्यात आणि 7:30 किंवा 7:45च्या दरम्यान सभेनं परत आज पण निघते कारण डेली सभेनं निघतो इथं. मग दिवसभर आम्ही डंबर वाजत होतो आणि दिवस कधी गेला कळला पण नाही. बरेच लोक आम्हाला ओळखीचे पण भेटले ना ओळखीचे भेटले पण भारी वाटले इथं आणि दिवस कधी गेला ते पण कळलं नाही. आणि आता कसं झालं थंडी सगळ्यांनी जॅकेट बिकेट घातल्यात म्हणजे आम्ही कॉटनचे कपड्याचे अंगावर असल्यामुळे आम्हाला एवढं काय वाटणं आले. थंडी वाजणं झाल्या आणि त्यात कसं आम्ही डंबर वाजवतो त्यामुळे आमची बॉडी पण गरम राहते नाही त्यामुळे एवढं काय वाटणं आले. आता सगळ्यांना थोड्या वेळ चालू होणारच आहे. थंडी वाजल्या तर थंडी भयानक काय सांगू तुम्हाला. आता